नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या लाडक्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज अँड संतूर सोप. स्पेशल पार्टनर्स M5K इलेक्ट्रिक टाईल एडिसे, पितांबरी डिशवॉश जेल, पुन्हा गार्डगेट आणि सन्स लिमिटेड, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स, आरोग्य. मित्रांनो, अनोळखी रस्त्यावर प्रवास करताना दिशा दाखवणारी पाठी जशी महत्वाची असते, अगदी तसाच घरातल्या सदस्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी महत्वाचा असतो आजचा एपिसोड. चला पाहूया आज कोणाकोणाला दिशा दाखवण्याची गरज आहे. जाऊया बिग बॉसच्या घरात. नमस्कार. 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 तुम्ही सगळे कसे आहात हे आज मी विचारणार नाहीये, कारण तुम्ही कसे आहात हे गेल्या आठवड्यात अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे मी थेट मुद्द्यावर जाणार आहे. विशाल, हो भाऊ. गेल्या आठवड्यात जेव्हा तुम्हाला घरातल्या सदस्यांनी अहंकारी म्हटलं होतं, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की हे सेल्फ प्राईड आहे, स्वाभिमान आहे माझा. मी तुम्हाला हलक्या फुलक्या शब्दात लाल बादशाह वगैरे आपण असं मस्करी केली होती. पण मूळ मुद्दा हा आहे की हा जो तुमचा अहंकार आहे ना, तो गेल्या आठवड्यापर्यंत हार्म करत नव्हता कोणाला. बोलण्यातच चालू होतं. ठीक आहे, जोपर्यंत कुणाला त्रास होत नाही तोपर्यंत काही फरक पडत नाही. पण या आठवड्यात लिमिट क्रॉस केली. त्यामुळे तुम्ही काय सिद्ध केलं? तुम्ही हेच सिद्ध केलं की जे इतर सदस्य तुमच्याबद्दल बोलत होते ते सगळं खरं आहे आणि बरोबर आहे. दीपाली, तन्वी, सागर, अगदी तुमच्या जवळच्या मैत्रीण अनुश्री यांनी तुम्हाला सतत आणि गेल्या आठवड्याची नाही पण मध्ये मध्ये वारंवार तुम्हाला समजवत गेल्या की आपला हा अहंकार कमी करा. पण नाही, तुम्ही काय की अहंकार स्वाभिमान याच्यामधला बॅलन्स तुम्ही सारखं शोधत होता की तुम्हाला जो अहंकार वाटतोय तो मला स्वाभिमान दिसतोय, तुम्हाला जो 9 दिसतोय तो मला 6 दिसतोय, मला फरक पडत नाही, तुम्ही तुमचा 9 बघा, मी माझा 6 बघतोय. पण आज त्यांचा 9 हा तुमचा 9 झाला आहे आणि हा संपूर्ण 9 हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. तुम्हाला तुमच्या खेळाचा अहंकार आहे, खेळाबद्दल मी काही बोलत नाही, पण तुम्हाला तुमच्या ताकदीचा अहंकार आहे. आणि हा ना हळूहळू वारंवार सीझनभर दिसून आला. मी पहिलं पण म्हणालो होतो तुम्ही प्रभूला जेव्हा उचललं होतं, प्रभूला त्यावेळेस ते आवडलं नव्हतं, तरीसुद्धा मी त्यावेळेस म्हणालो ठीक आहे बा, ह्या तुमच्या दोघांमध्ये आहे, जोपर्यंत त्याचा एकमेकांना त्रास होत नाही तोपर्यंत ठीक आहे, कारण त्याचा आम्हाला त्रास होत नाही. त्यानंतर टास्कमध्ये तुम्ही तन्वी यांना फरफटलं, तेव्हाही तोच पॅटर्न दिसून आला. तेव्हाही तन्वी काहीच बोलल्या नाहीत, तेव्हा तुमच्या दोघात होतं ठीक आहे, काही फरक पडत नाही, गेममध्ये होतं आहे. पण तुम्ही तुमच्या ताकदीचा वापर केला किंवा गैरवापर केला. पण या वेळेला तुम्ही जे केलं विशाल, ते अनएक्सेप्टेबल आहे, ते कुणालाही पटणारं नाही आहे आणि ते मी तुम्हाला थेट सांगतो महाराष्ट्राला पटलेलं नाही आहे. तुम्ही राकेश यांच्या अंगावर धावून गेलात, त्यांना धक्का मारलात. सातत्याने बिग बॉस सगळे घरचे म्हणत होते की बाजूला व्हा, बाजूला व्हा, पण त्या अग्रेशनमध्ये सतत तुम्ही त्यांच्या अंगावरती चार्ज करत होता. राकेश यांनी काय केलं, कसं केलं त्याच्यावर मी नंतर बोलेन, पण मी सध्या तुमच्याबद्दल बोलतोय. त्या टास्कमध्ये काय झालं, राकेश म्हणाले की त्यांना तुमची पर्सनॅलिटी पटत नाही, त्यांना असं वाटतं की तुम्ही मागून बोलता. हा एक पर्सनॅलिटीचा शो आहे. राकेश जे तुमच्याबद्दल बोलले ते नियमाच्या चौकटीत बसणारं होतं. पण तुम्ही जे राकेशबद्दल बोललात, मी तुमचे अफेअर्स काढेन, डिवोर्सबद्दल बोलेन, सगळं बाहेर काढतो. मला सांगा, तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल अशा पर्सनल गोष्टी जर काढणार असाल, चर्चेत आणणार असाल, एखादी महिला, तिचा काही संबंध नाही ह्या शोजशी, तिला ह्या चर्चेत का घेऊन यायचं आपण? तुम्हाला काय वाटतं, नाव न घेतल्यामुळे चर्चा होणार नाही आहे का?
प्रश्न निर्माण होणार नाही आहेत का? लोक विचार नाही करणार का? लोक गुगल नाही करणार का? त्या महिलेने काय वाईट केलं? काय संबंध आहे? एखाद्या माणसाने निर्णय घेतला बिग बॉसमध्ये यायचा. बिग बॉसचा मूळ मुद्दा, मूळ नियम हाच आहे की आपण बाहेरच्या गोष्टी काढायच्या नाही आहेत. आणि ते तुम्ही पण सातत्याने, राखीला पण म्हटलेलं आहे की माझ्या बाहेरच्या गोष्टी इथं काढायच्या नाही आहेत. ठीक आहे, तुम्ही डिस्टन्स ठेवला आहे, तुम्ही मेंटेन केलं आहे, कारण तुम्हाला पण माहिती आहे की आपण जेव्हा ह्या शोमध्ये येतो, आणि मी तुम्हाला नेहमी म्हटलं आहे विशाल, की जेवढा तुम्हाला हा शो कळतो, मला वाटते क्वचित इतरांना तेवढा कळत असेल, किंवा तुम्ही ज्या समजदारीने हा शो खेळत होता आत्तापर्यंत, असा माझा गैरसमज आता ठरतोय. काही गरज नव्हती. आणि तुम्ही सतत एक वाक्य म्हणता की तो पहिला पर्सनल गेला आहे, त्यांनी माझ्या एजबद्दल बोललं आहे. एजबद्दल बोललं आहे? ही पर्सनल गोष्ट. तुम्ही बोलणार नाहीत का एजबद्दल? तुम्ही बोलणार नाहीत वयाबद्दल इतर कंटेस्टंटच्या? तुम्हाला बघायचं का तुम्ही काय काय बोलत? थांबा, तुम्ही बघा. एजचा मुद्दा जो तुम्ही एवढा मोठा केला होता की पर्सनल गेलात, एजबद्दल बोलत. विशाल, मी तुम्हाला आत्ता दाखवतो की तुम्ही इतरांबद्दल काय बोललाय. प्लीज क्लिप दाखवा. अरे आम्ही म्हणत होतो की तन्वी तिचं एज 25 सांगते. काय बोलते? बाय लुक ऑफ इट शी 29-30 वाटते. बाय लुक ऑफ इट. अजून एक क्लिप दाखवतो. तू परत लागली त्याच्याबरोबर. मित्र आहे, फक्त मित्र. रात्री मी बाहेर बसलेली, हिची एंट्री आहे तिथं. रेवाची 20 वर्ष लागली तिचं. शी इज 28, ही इज 48. ज्यांना जे करायचं करू दे, आपल्याला काय करायचं. कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन आहे. शी इज 28, आय एम 48. कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन आहे. हा काय याचा मुद्दा बनवणार होता आपण? आणि या मुद्द्यामुळे कोणाला तरी जाऊन धक्का मारणार आपण, अंगावर धावून जाणार. आत्तापर्यंत तुम्ही कंट्रोल केलं होतं आपला अँगर. हा शो काय आहे की आपण पुढच्याला कुठल्या गोष्टींनी ट्रिगर करू शकतो. ठीक आहे, तो गेम खेळू शकता आपण. पण ट्रिगर होऊन जर तुम्ही अशी ॲक्शन घेणार असाल तर हे कसं चालणार आहे? आणि कसं आहे ना विशाल, तुम्ही प्रचंड मेहनत करून तुम्ही तुमचं शरीर कमवलेलं आहे, तुम्ही तुमची ताकद कमवलेली आहे. अशी ताकद तुम्ही वापरणार आहात घरच्यांमध्ये? नाही शोभत हो तुम्हाला हे, नाही शोभत. एवढ्या फायनलच्या जवळ तुम्ही जर असं खेळणार असाल, गेम स्पॉईल करताय तुम्ही स्वतःचा, इमेज स्पॉईल करताय तुम्ही स्वतःची. आणि खरं ना तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःचा गेम स्पॉईल केलेला आहे. इतके आठवडे मला वाटत नाही मी कुठल्याही सदस्याची एवढी तारीफ केली आहे या गेममध्ये जितकी मी तुमची केली. पण जिथे मी तुमची स्तुती करतो तिथं मला वाटतं तुम्ही जिथे चुकला आहात ती पण सांगण्याची माझी जबाबदारी आहे. आणि तुम्ही फार 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 चुकलात विशाल. विशाल, तुम्ही राकेशनं धक्का नाही मारला. तुम्ही तुमच्या जिंकण्याची जी ट्रॉफी आहे त्याला तुम्ही धक्का मारलेला आहे. आणि बिग बॉसने जी शिक्षा दिली आहे ना, ती सगळ्यात मोठी शिक्षा आहे. एक वेळा ह्या गेममधून बाहेर गेलेलं परवडलं विशाल. या गेममध्ये बसून काहीच करता न येणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे. तुम्ही कॅप्टन होऊ शकत नाही, तुम्ही स्वतः नॉमिनेटेड आहात, तुम्ही तिकीट टू फिनाले खेळू शकत नाही. म्हणजे आता ह्याच्या पुढचा एकही टास्क विशाल तुम्ही खेळू शकत नाही. आता हे सगळं जर तुम्ही करणार नसाल आणि याची संधी जर तुम्हाला बिग बॉसने दिलेली नाही आहे, तर प्रेक्षक तुमचा काय गेम पाहणार आहेत? एवढं सगळं चांगलं चालत असताना एक चुकीचा निर्णय तुम्ही घेतला आणि तो परवडणारा नाही आहे तुम्हाला. बघा तुम्ही या आठवड्यात काय झालं. तुम्ही सतत म्हणत होता की रेवा कॅप्टन झाल्या नाही पाहिजेत, त्या वीक आहेत. तुम्ही बॅल्कनीमध्ये उभे राहिलात आणि रेवा कॅप्टन्सी घेऊन गेल्या. म्हणजे बघा की आपण सातत्याने अशा व्यक्तीला वाईल्ड कार्ड आहे, नवीन आलेल्या आहेत म्हणून आपण संधी देत नव्हतो. आणि आता शेवटच्या कॅप्टन कोण आहेत? रेवा. वेल डन. थँक्यू सो मच. तुमच्या कॅप्टन्सीबद्दल मी वेगळं बोलेन, पण आधी हा सिरियस डिस्कशन मला पुढे घेऊन जाऊ द्या. मी सांगू का विशाल, जो व्यक्ती आपली ताकद असूनही दाखवत नाही तो सगळ्यात स्ट्रॉंग असतो.
आणि ज्या व्यक्तीला आपली ताकद दाखवावी लागते तो वीक असतो. बोला. भाऊ, सर्वात आधी ॲग्रेशन कुठल्याही परिस्थितीत रॉंगच आहे, वीकच आहे, हे मी मान्य करतो. आणि मला खरंच अहंकार नाही, अँगर इश्यूज आहेत, पण ते माझं प्रॉब्लेम आहे. ते मी त्याला जस्टिफाय नाही करणार किंवा त्याचा आड नाही घेणार आहे. आणि काही याबद्दल बोलून आणि आपलं जस्टिफाय करून मी याला लहान नाही करणार आहे. ही मोठी चूक आहे, या गेममधली माझी पहिली चूक आहे असं वाटतं, पण खूप मोठी आहे. तर मी आणि मला शिक्षा पण एवढी मोठी भेटली आहे. मला माहिती आहे भाऊ की टास्क न खेळणं हे माझ्या जिंकणं नाही जिंकणं तर ठीक आहे, पण टास्कमध्ये पार्टिसिपेट न करणं ॲज अ स्पोर्ट्समॅन माझ्यासाठी खूप 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 मोठं आहे. तुम्ही बरोबर बोललात, मी बॅल्कनीमध्ये बघून उभं येऊन पूर्ण कॅप्टन्सी टास्क बघत होतो, काहीच करू शकलो नाही. पण मला ह्याची एवढी मोठी शिक्षा भेटली आहे. मी जस्टिफाय नाही करणार, फक्त सॉरी बोलणार महाराष्ट्राला, आपल्याला, बिग बॉसला आणि सर्वात आधी माझ्या बाबांना. कारण इथे येण्याआधी ते मला घरातून निघताना बोलले होते की तिथे जाऊन कंट्रोल कर अँगर. लेटरमध्ये पण लिहिलं आहे की अँगर कंट्रोल कर. इथे आले तेव्हा पण ते मला बोलले की अँगर कंट्रोल कर, सगळे आपलीच मुळं आहेत, तू अँगर कंट्रोल करत जा. कुठेही आय हॅव लेट हिम डाऊन आणि मला त्यांना पण सॉरी बोलायचं आहे. मी जस्टिफाय नाही करणार आहे आणि आता फक्त मी महाराष्ट्राच्या हवाले आहे. मी काहीच करू शकत नाही स्वतःला सेव्ह करायला, फक्त सॉरी बोलू शकतो. आणि मला खूप मनापासून जे वाटतंय ते मी बोलतो. आय एम रिअली सॉरी. नाही विशाल, काय ना, मला नेहमी वाटायचं की टॉप कंटेस्टंट्समध्ये विशाल हे असणारच, माझं पर्सनल ओपिनियन होतं. पण जे काही घडलं आहे, पहिलं आपण हे बघूया की आपण या आठवड्यात ह्या घरात टिकताय का नाही. आता गेम विनिंगचा नाही आहे, सर्वायवलचा झालेला आहे. यापूर्वी घरातून कोण जातं याच्याकडे लक्ष होतं, आता लक्ष याच्याकडे की ह्या घरात कोण टिकून राहतं आहे. आता महाराष्ट्र फक्त हे पाहत नाही आहे की या घरातून आपल्याला कुणाला काढायचं आहे की कुणाला वोट करायचं नाही, ते आता त्यांच्या फायनलिस्टच्या शोधात आहेत. आणि तिथे मोठा प्रश्नचिन्ह तुम्ही लावलेला आहे. मुव्हिंग ऑन. राकेश, जे काही घडलं तुमच्या पास्टबद्दल किंवा घराच्या बाहेरची तुमची लाईफ आहे त्याच्याबद्दल बोललं गेलं, त्यामुळे तुम्ही अग्रेसिव्ह झालात. हा बिग बॉसचा शो आहे, हे बिग बॉसचं घर आहे. या शोमध्ये इन्स्टिगेट केलं जाणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, शो पाहणाऱ्यांना माहिती आहेत. आणि त्याच्यापेक्षा जास्त शोमध्ये तुम्ही सगळे कंटेस्टंट आहात हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. असं नाही की ही एखादी नवीन गोष्ट झालेली आहे किंवा होत आहे की कोणीतरी तुम्हाला इन्स्टिगेट करत आहे. यापूर्वीही तुम्ही इन्स्टिगेट झालात, बॉटल्स फेकल्या, टिश्यू बॉक्स फेकल्या, काचेवर हात मारला. पण यावेळेस तुम्ही सुद्धा विशाल यांना धक्का मारला. त्यानंतर बाहेर जाऊन तुम्ही टेबलची तोडफोड केली, जी बिग बॉसची प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला राकेश एक एक्झाम्पल देतो. या बिग बॉसच्या शोमध्ये ना एक टास्क असायचा, कंटेस्टंटला खुर्चीवर बसवलं जायचं आणि समोरचे इन्स्टिगेट करायचे. मग काहीही बोलायचे, कधी मसाले फेकायचे, घरातल्या वस्तू फेकायच्या आणि त्यांना चेअरवरून उठवायला लावायचं. पण त्या चेअरवर बसलेल्या माणसाचं काम काय असतं, एकच काम आहे की किती जरी इन्स्टिगेट केलं, काहीही झालं तरी मी ह्या खुर्चीवरून हलणार नाही, कारण मला तुमचा गेम माहिती आहे. हा तुमचा गेम आहे, हा माझा गेम आहे. मी म्हणत नाही की कोण जर काही बोलत असेल तर वाद करू नका किंवा उत्तर देऊ नका. एक बाउंड्रीज आपण मेंटेन करतो, त्या बाउंड्रीज मेंटेन झाल्याच पाहिजेत. तुम्ही रागात येणं हे साहजिक आहे. पण कसं आहे, मग विशाल म्हणतात की माझा अँगरमुळं मी माझ्याकडून झालं ते, मग तुम्ही म्हणणार माझ्या अँगरमुळं माझ्याकडून झालं आहे. हा गेम नाही आहे. आपण पर्सनल स्पेसबद्दल एवढं बोललो आहे आणि खास करून तुम्ही. आणि एवढंच नाही आहे, हा मुद्दा झाला. नंतर दुसरा वाद झाला तुमच्या आणि राखीमध्ये. राखीनं आता खरं म्हणजे मी काय बोलू मला कळत नाही आहे, कारण काय कधी कधी मला वाटतं की ट्रिगरून राखी आपण बरंच काय काय बोलता. मी येतो त्याच्यावरती नंतर. पण काय चुकीचं दिसलं मी तुम्हाला सांगतो राकेश. ज्या पद्धतीने तुम्ही राखींच्या अंगावर धावून गेलात, राखी तिथेच उभ्या होत्या. तुम्ही ट्रिगर झालात की तुमच्याबद्दल काही गोष्टी बोलल्या गेल्या आणि त्या तुम्हाला पटलेल्या नाही आहेत, हे मी मान्य करतो. माझा इथे मुद्दा फक्त आज आहे की तुम्ही कसे रिॲक्ट होताय. तुम्ही धावून गेलात, ते भांडण झालं. एक गोष्ट चांगली आहे की यावेळेस बिग बॉस आधीच सतर्क होते आणि त्यांनी सातत्याने अनाऊन्स केलं की राकेश आणि राखी तुम्ही दूर व्हा. कारण काय त्यांना
काही दिवसांपूर्वी जे झालं ते परत ह्या घरात घडलेलं बघायचं नव्हतं. आणि तुम्ही दोघंही वॉलटाईल पर्सनॅलिटी आहात. तुम्ही जेव्हा एकमेकांच्या जवळ येणार तेव्हा कुणीही काही प्रिडिक्ट करू शकत नाही की काय होणार आहे. पण राखी तुमच्याकडे आल्या नाहीत, तुम्ही राखींकडे गेलेलात. तुम्हीच म्हणत होता ना इतके वेळेस की कुणीही माझ्या अंगावर धावून आलेलं मला पटत नाही. जर ज्या गोष्टी तुम्हाला वाटतं की इतरांनी तुमच्याबरोबर कराव्यात किंवा डिस्टन्स मेंटेन करावं, ते नियम तुम्ही पण पाळले पाहिजेत. आपण जे पॅरामीटर्स दुसऱ्यांसाठी सेट करणार आहोत तेच जर पॅरामीटर्स बाउंड्रीज आपण स्वतःसाठी सेट नाही करणार, कसं दिसणार आहे? आणि राकेश, काय आहे ना, तुमच्याबद्दल एक चांगला माणूस अशी प्रतिमा ह्या शोच्या आधी पण होती, आत्ता पण आहे. ती एक इमेज तुम्ही बिल्ड केलेत इतके वर्ष काम करून. आणि मी म्हणतो पर्सनल लाईफमध्ये आपण सगळे आपल्या सगळ्यांकडून चुका होतात, पण लोकांमध्ये ती दानत असते की ते मोठ्या मनाने आपल्याला माफ करतात. कारण तुमच्या 20 वर्षाचा प्रवास ते पाहतात आणि ते म्हणतात नाही, हा माणूस चांगला आहे, इथे कुठेतरी चुकला, नो प्रॉब्लेम, अब्झॉर्ब करून घेतात ते. ही तर गोष्ट झाली, ठीक आहे, तुम्ही केलं ते, पण तुम्ही जे चांगलं केलं त्याची पण मी इथे तारीफ करणार, त्याचं पण मी कौतुक करणार. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही शांत झालात आणि तुम्ही राखी यांची माफी मागितली, तुम्ही राखींबरोबर जाऊन बोललात. मला वाटतं की काय आहे की इव्हेंच्युअली जे चांगलं झालं आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे, पण जिथे जिथे तुम्ही चुकलेला आहात तिथे मला आरसा दाखवणं गरजेचं असतं. अजून एक गोष्ट आहे राकेश, तुमच्याबद्दल मला इथे बोलायचं आहे. विशाल आणि तुमच्यामध्ये जे झालं त्यानंतर अख्खा आठवडा तुम्ही विशालबद्दल एकही शब्द बोलला नाही. मला असं वाटतं की प्रत्येक गेममध्ये घटना घडतात, त्याचे काही परिणामही आहेत, ते भोगावे लागतातच आपल्याला. पण राकेश, विशाल, सगळ्या कंटेस्टंटना मी एवढंच सांगतो, फार जवळ आलेला आहात तुम्ही. काय आत्तापासून गेल्या आठवड्यात पण मी सांगत होतो, इतके दिवस आपण काय केलं ते सगळं बाजूला राहू द्या, याच्यानंतर आपण काय करणार आहोत. आता हे प्रत्येक आठवड्यात कोण ना कोण तर बाहेर जाणारच आहे आणि सगळे स्ट्रॉंग आहेत. एकमेकांना जर तुम्ही पाहिलं ना असं वाटणार की आता हा कसा जाऊ शकेल, ही कशी जाऊ शकेल. हे तर एवढे स्ट्रॉंग आहेत, जे गेलेत ते सुद्धा स्ट्रॉंगच होते. वोटिंग पॅटर्न मी नेहमी सांगतो, अज्युम करू नका की आपण तर पक्केच आहोत. भल्या भल्यांचे गेम जे स्ट्रॉंग होते ते थंडावलेले आहेत, त्याच्यावर मी येईनच नंतर. बोला राकेश. भाऊ, जे काय मागच्या आठवड्यात झालं ते अनफॉर्च्युनेट होतं. मी स्वतः सरप्राईज आहे की मी असं कधी रिॲक्ट करू शकेल असं वाटलं नव्हतं मला. आणि मी खूप इंट्रोस्पेक्ट पण केलं त्याच्यानंतर की हे काय झालं आणि कशामुळे मी ट्रिगर होतो आणि कसं मी बिहेव केलं आहे लोकांबरोबर त्या सिच्युएशनमुळे. इंट्रोस्पेक्शन नंतर मला कळलं की येस, काय काय गोष्टी होत्या ज्या मला पटत नाहीत आणि काय करू, एका फौजीचं रक्त आहे माझ्यात, ते खवळणारच कधी ना कधी. तर इनजस्टिस मला टॉलरेट होत नाही, ह्युमिलिएशन टॉलरेट होत नाही. मी चूक असेल तर मी मोठ्या मनाने माफी पण मागेन, मला त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा माझी चूक नसताना कोणी माझ्यावर ब्लेम गेम करतं आहे किंवा मला इन्सल्ट करतं आहे किंवा माझ्या फॅमिलीवर जातं आहे किंवा असं काही होतं आहे किंवा एका बाईच्या चरित्रावर काही प्रश्न उठत आहेत, मला ते सहन होणार नाही. आणि मी बाहेरही असाच रिॲक्ट करणार, इथे पण मी असंच रिॲक्ट केलेलं आहे. रिस्पेक्ट इज समथिंग विच आय हॅव अर्न्ड आफ्टर सो मेनी इयर्स, आणि ते मी एका क्षुल्लक कारणामुळे मी घालवणार नाही काही केल्या. तर आय एम सॉरी. राखीला पण मी सॉरी म्हटलं आहे, पण तिने ज्या गोष्टी बोलल्यात रागाच्या पायी, ते मला बोलायचं पण नाही तिथे आता, कारण की ऑडियन्सनी पाहिल्या असतील. पण त्या अशा गोष्टी आहेत ज्या मला पटत नाहीत, माझ्या पर्सनॅलिटीला जात नाहीत, माझ्या कॅरेक्टर्स बद्दल असं बोललेलं मला आवडत नाही. आणि मी त्या बाबतीत त्या घटनेमुळे मी खूप खूप चिडलो होतो, कारण की असं बाहेर कोणीच बोललेलं नाही, ना कधी बोलणार माझ्याबद्दल. आणि राखी जेव्हा बोलली तेव्हा मला खूप राग आला होता, कारण की ती सारखं 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 ते बोलत होती. येस, ती मला इन्स्टिगेट करत होती, मला कळत होतं ते, तरीही ती थांबत नव्हती. म्हणून मी तिच्यापर्यंत गेलो की आता गप्प बस, ह्याच्या पलीकडे काही बोलू नको, किंवा तो डिस्टन्स होता आमचा, ती ऐकत नव्हती, म्हणून मला ते करावं लागलं. येस, त्याच्यासाठी आय एम सॉरी, माझी ॲक्शन चुकीची दिसली असेल. पण जे मी बोललो ते काही गोष्टी मला पटत नाहीत तर पटत नाहीत. दॅट्स इट. राकेश, आणि मी म्हणतो की ज्या गोष्टी ह्या घरात तुम्हाला इतर सदस्यांना ज्या पटत नसतील त्या व्यक्त व्हा. असं कधीच म्हटलेलं नाही आहे की त्या व्यक्त होऊ नका, नो प्रॉब्लेम.
आपण या घरात प्रत्येकाला सांगतो ना, व्यक्त व्हा. बिग बॉस तुम्हाला त्यांच्या रूममध्ये तिकडे बोलून समजवतात सुद्धा. आणि मला वाटते प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या वेळी बिग बॉसना जाऊन बोललं असेल. व्यक्त व्हा. बिग बॉस पण म्हणतात की तुम्हाला जे करायचे ते व्यक्त व्हा. सागरबरोबर मी टास्क केला होता की व्यक्त व्हा. तुम्ही बोलत नाही आहात, आत ठेवताय. तर जे पटत नसेल ते व्यक्त व्हा, पण कसे व्यक्त होणार आहात हे तुमच्या हातात आहे. एवढंच सांगतो. थँक्यू. काय ना, बिग बॉसचा हा जो फॉर्मॅट आहे हा फक्त मराठी नव्हे, भारतात नव्हे, तर जगात हा प्रचंड अवघड फॉर्मॅट आहे. हा पर्सनॅलिटीचा शो आहे. इथे कॅरेक्टर्स दिसणार आहेत. ताबा न सोडणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल ना की बरेच कंटेस्टंट्स बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये जे पहिल्या आठवड्यात काही आठवड्यात वाईट दिसले असतील, चुकीचे निर्णय घेतले असतील, ते ऑलमोस्ट काय फायनली झालेले आहेत. कारण त्यांनी आपल्या गेमचा ताबा घेतलेला आहे. आणि जो व्यक्ती ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणार आणि गेम चांगला खेळणार, काय फक्त ताबा नियंत्रण ठेवून ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही जर गेम खेळणार असाल तर ते सुद्धा लोकांना पटणार नाही आहे. फायनलिस्ट होण्याच्या इतक्या जवळ आहात सगळे. प्लीज लक्ष द्या, गेम छान खेळा. राखी, हो रितेशजी. तुम्ही या आठवड्यात तुमचा जो खेळ होता आणि जसं तुम्ही वागला, जसं रिॲक्ट केलात, काय ना की मी काही आठवड्यापूर्वीसुद्धा आपल्याला बोललो होतो की गेम काय. आणि आपण हा गेम राखी सावंत यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे. तुमचा गेमसुद्धा एक पॅटर्नमध्ये आहे, तो पण दिसून येतो. तुम्ही स्वतःच म्हणालात की मी इथे लोकांना इन्स्टिगेट करते कारण तुमचा गेम दिसत नाही आहे. मी तुझ्याशी भांडते, तू काहीतरी बोल म्हणजे तू तरी दिसून येशील. असं बऱ्याच कंटेस्टंटना तुम्ही असं बोललेलं आहात आणि त्यांच्यावर असा गेमही खेळलेला आहे. पण कुठेतरी ना हे सगळं करत असताना आपण कसे दिसत आहोत याच्याकडे पण लक्ष गेलं पाहिजे. आपल्या तोंडातून काय काय शब्द निघत आहेत, आपण कसं रिॲक्ट करत आहोत. जर तुमचा जर ग्राफ जर पाहिला, आपण आला शोमध्ये, शोला एंटरटेनिंग केलं, एक चमक आली, एक ग्राफ वर गेला. पण गेल्या काही आठवड्यामध्ये वोटिंग पॅटर्न जरी पाहिलं तर ग्राफ थोडा असा खाली होत चालला आहे. आणि मी वॉर्निंग म्हणून सांगतो तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा मी फायनलिस्ट आहेच, तर तो एक गैरसमज आहे. काय इतरांना इन्स्टिगेट करून त्यांच्याकडून रिॲक्शन मिळवण्याच्या नादात ते कसे वाईट होतील दिसतील ते सोडून द्यावं. पण ते करत असताना आपण किती वाईट दिसतोय याचासुद्धा विचार करावा. राखी, मी तुम्हाला एंटरटेनमेंट क्वीन हे सगळं ह्या शोमध्ये बोललेलं आहे. पण आत्ता तुम्ही जसे दिसत आहात कुठेतरी ग्राफ खाली चाललेला आहे. गेम अप करण्याची गरज आहे. आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं राखी की मी बिग बॉसच्या शोमध्ये येऊन कधी राखी सावंत यांना असं म्हणेन की राखी सावंत तुम्ही गेम अप करा. कारण तुम्हाला जर टॉप 5 टॉप 6मध्ये जर दिसायचं असेल तर त्या लेवलचा गेम तुमच्याकडून जे अपेक्षित आहे ते होत नाही आहे. आणि याच्यात सगळ्यात मोठं नुकसान जर तुम्हाला कशामुळे जर होत असेल तर तुम्ही जे बोलताय त्याच्यामुळे होत आहे. तुम्ही जसं एक्सप्रेस होताय, काय बोला, वाद घाला, काय तुम्हाला आपली मतं मांडायची ती मतं मांडा. पण ती मांडताना आपण कसे दिसत आहोत किंवा आपल्याबद्दल लोक काय म्हणत आहेत याच्याकडे पण लक्ष द्या. तुम्ही स्ट्रॉंग प्लेअर आहात राखी. तुमची ती स्ट्रेंथ आहे. इथे जर सगळ्यांना विचारलं, सगळे तुम्हाला तुमच्याकडे पाहून एकच म्हणतील की राखी ह्या स्ट्रॉंग प्लेअर आहेत. पण राखी कसं आहे ना की असं वाटू नये लोकांना की राखी 4 आठवड्यासाठी चांगल्या आहेत. असं वाटलं पाहिजे की राखी पहिल्या आठवड्यापासून जरी आल्या तरी त्या शेवटपर्यंत राहून ट्रॉफी जिंकतील. अशा प्लेअर राखी ह्या महाराष्ट्राला दिसल्या पाहिजेत. त्या सध्या दिसत नाही आहेत. काय बोलायचं राखी तुम्हाला? रितेशजी, मी पण एक माणूस आहे. मला असं वाटतं की मी रोज प्रयत्न करते, पण राग ते शैतानाचं काम ते असतं ना. मी एकदम चांगलंही करते, मला मायाळू दयाळू इमोशन्स आहेत, पण राग ते असा असतो ना, जेव्हा राग येतो तर शैतान ते त्याचं काम माझ्या हातून करतं. कधी कधी मी फ्लोमध्ये इतकं
बोलते मला कधी कधी कळत नाही आहे. मला असंही नाही कळत की कोण माझ्या आजूबाजू आहे, मी काय हातात धरलेलं आहे, मी काय करते. मग जेव्हा राग येतो मग मलाच कळत नाही कधी की काय फ्लोमध्ये मी बोलून जाते. थँक गॉड मी मराठीमध्ये आहे, नाहीतर मला तर का येतं ना शिव्या मी कधीच बोलत नाही आहे. पण मी खूपच कंट्रोल केलं आहे की बोलायचंच नाही आपल्याला. मला 4-5 किलो शिव्या येतात, मी कधीच नाही बोलत. पण कधी मी रागात असते ना तर भरपूर काहीतरी होतं. मला समोरचे पण लोक इन्स्टिगेट मला करतात, प्रवोक करतात. पण माहीत नाही कसा हा माझा पिटारा सुटतो. तर मी काय करू? मी मुकी राहू शकत नाही रितेशजी. मी खूप प्रयत्न करते, मी नाही मुकी राहू शकत. पण मी प्रयत्न करते की मला राग नकोय, मला फिनालेमध्ये जायचं आहे. राखी, तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो, तुम्ही फिनालेमध्ये जाणार का नाही हा तुमचा गेम सिद्ध करणार. तुमच्यामध्ये क्षमता आहे का? ऑफकोर्स आहे. आत मला वाटते की ते जेवढे लोक आहेत सगळ्यांमध्ये फायनलिस्ट होण्याची क्षमता आहे. पण सध्या ह्या क्षणाला जर पाहायचं असेल तर राखी यांचा गेम फिनालेपर्यंत त्यांना घेऊन जाऊ शकतो का? परत एकदा याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. आणि तुम्हाला मी सगळ्यांनाच काही काही मुद्दे सांगतोय, तुम्हाला पटतील पटणार नाहीत. माझा प्रयत्न आहे की चांगल्यातले चांगले गेम प्ले तुम्ही करावा आणि महाराष्ट्र ठरवेल की तुम्ही फिनालेमध्ये जाणार आहात का नाही. पण कुठे कुठे तुम्ही कमी पडताय ती सांगण्याची तर गरज आहे. मला अजून एका प्लेअरविषयी बोलायचं आहे. मी मुद्दाम प्लेयर असा शब्द वापरला आहे कारण त्या टास्क छान खेळतात, त्यांची शोबद्दल एक पूर्ण रणनीती असते. ह्याच्याबद्दल मी यापूर्वी बोललेलो आहेच, पण आज मी त्यांच्या माइंडसेटबद्दल बोलणार आहे. अनुश्री, गेल्या आठवड्यात मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्लेअर असं म्हणालो होतो. पण काय ना, मी तुम्हाला ह्यापूर्वी काही गोष्टी झाल्या त्याबद्दल मी तुम्हाला रागवलं देखील आहे. मी तुमचं कौतुकी केलेलं आहे, जे तुमचा गेम प्ले आहे, स्ट्रॅटेजी असेल, तुम्ही चांगलं खेळलं आहे. पण मला वाटतं ना कुठे कुठे हे सगळं कौतुक आणि हे फीडबॅक आहे, तुम्हाला ऑडियन्सचा जो फीडबॅक आहे तो इथे मीच देतो फक्त सगळ्यांना, की लोक काय म्हणत आहेत. तुम्ही मला जज करता की मी किती रागात बोललो किंवा बाहेर काय चाललं असेल, मी किती चांगलं बोललो तर आता कशी लोक माझ्याबद्दल काय विचार करतात किंवा किती स्तुती होते. याची हळूहळू हळूहळू ह्याचं एक ॲरेगन्समध्ये परिवर्तन झालेलं आहे, एक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. मी सांगतो कारण तुम्हाला असं वाटायला लागलं की तुम्ही, विशाल आणि तन्वी हे तिघं सोडून घरात प्लेयर्सच नाही. आणि हे तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि प्रत्येक गेममध्ये दिसतं आहे. तुमच्याकडे पाहून असं वाटतं की तुम्हाला खरंच कळत नाही की मी काय बोलतो. मी तुम्हाला उदाहरण देतो. उदाहरण 1, नॉमिनेशन तुम्ही काय बोलत होता आठवतं तुम्हाला? जे काही शब्द तुम्ही वापरलेत ते मला रिपीट नाही करायचे. तुम्ही म्हणा की मला यांचा गेम आवडत नाही, त्यांचा गेम पटत नाही, की यांचा गेम त्या लेवलचा नाही आहे, चांगल्या खेळत नाहीत, ते ठीक आहे. ज्या प्रकारे आपण दीपाली आणि रेवाबद्दल बोललात, ज्या शब्दांमुळे वादही झाला, शब्द बाजूला राहू द्या, पण त्याच्यामध्ये तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि ॲरेगन्स हे दोन्ही जाणून येतात. तुम्ही ज्या लोकांचा गेम नाही, जे वीक आहेत, जे कमजोर आहेत, ज्यांना तुम्ही अगदी कमी लेखता किंवा हे काय, हे थोडीच कॉम्पिटिशन आहे आपलं, हे थोडीच राहणार आहे, हे तर बाहेर जाणार आहेत, असा जो समज आहे, त्याच्यापैकी एक सदस्य दीपाली ह्या सेफ आहेत आणि दुसऱ्या सदस्य रेवा ह्या कॅप्टन आहेत. तुम्ही ना सेफ आहात ना कॅप्टन आहात. अजून एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. उदाहरण नंबर 2, बिग बॉसनी उलटा पुलटा रूममध्ये कोणाला बोलवलं होतं? विशाल, राखी आणि राकेश. तिथे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पिच करा की तुम्हाला फिनाले राऊंडमध्ये, म्हणजे कॅप्टन्सीच्या फिनाले राऊंडमध्ये डायरेक्ट कसं जायला पाहिजे हे तुम्हाला पिच करायचं होतं. ही ह्या आठवड्याची शेवटची आणि सर्वात महत्त्वाची कॅप्टन्सीची शर्यत होती, कारण हा ह्या सीझनचा शेवटचा कॅप्टन बनण्याचा बहुमान होता. पण तिथे तुम्ही काय बोललात? तुम्ही माझा गेम स्ट्रॉंग आहे, तुम्हाला काय वाटतं त्याच्यात मला काहीच फरक पडत नाही, हे बोलून तुम्ही तुमची ती संधी घालवलीत. आणि याच्यातून काय वाटतं? मला वाटतं की सगळ्यात मोठा गैरसमज तुमचा हा आहे की बिग बॉसची ट्रॉफी ही तुमच्या हातात ऑलरेडी आहे, मी तर फायनलिस्ट होणारच आहे, असा तुमचा एक समज आहे. आजूबाजूला बघा, सगळे स्ट्रॉंग प्लेयर आहेत. आजूबाजूला बघा, रिकाम्या जागा आहेत, तिथं काही स्ट्रॉंग प्लेयर नाही आहेत जे असायला हवे होते.
तुम्ही हे बोलल्यानंतर राखी आणि राकेश तर रिॲक्ट झालेच, पण तुमचे खूप जवळचे मित्र विशाल यांना ही गोष्ट खटकली. ते काय म्हणाले की असं बोललं तर मी तुला कसं वोट करू. बरोबर विशाल? आणि बरोबरच आहे. एवढं जर तुम्हाला पिच करायचं आहे आणि हा टास्क आहे, इथं आपल्याला पिच आहे, मला फरक पडत नाही काय करायचं करा, हे जे ॲटिट्यूड आहे हा ॲटिट्यूड खटकणारा ॲटिट्यूड आहे. हा तुमचा पहिल्या काही आठवड्यात दिसला होता, मग तुम्ही त्याला कव्हर अप केलं, तुम्ही समजलात की बाबा हा गेम जर मला खेळायचा असेल तर मला गेम प्ले बदलावा लागेल, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार. ती अनुश्री पण आम्ही पाहिली होती, मग मध्ये त्या अनुश्री आम्हाला दिसल्या नाहीत, जी गोष्ट चांगली होती. पण आता त्या अनुश्री परत आलेल्या आहेत आणि फायनलच्या इतक्या जवळ आलेल्या आहेत. आणि त्याच अनुश्री परत आल्यात ज्या म्हणत होत्या चल मला फरक पडत नाही, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार. आणि हा जो सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे ना तुमचा, तो रोजच्या वागण्यात पण आता दिसतोय. म्हणून तुमचं काय चाललं आहे त्याच अनुश्री ज्यांच्यावरती मी रागवलो होतो, मी हे नाही करणार, मी कशाला करू, मी काय घरात नोकर आहे, माझ्या घरी मी काम करत नाही, मी इथं नाही करणार. मी काय म्हणतो, आपण आपल्या घरी काय करताय तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे. मी कधीच भांडी घासली नाहीत म्हणून मी इथंही घासणार नाही, हे तुमचं एक स्टेटमेंट आहे. मी बोलले होते की मला भांडी घासता येत नाहीत आणि म्हणजे काय, म्हणजे भांडी घासायचं म्हणजे काय, रॉकेट बनवायचं आहे? नाही, कारण माझ्या बरोबर हे नेहमी झालेलं आहे घरी सुद्धा, की खरकट राहिलेलं असतं, ज्याचा दुसऱ्या दिवशी मुद्दा पण उचलला होता राखीने की हे कोणी घासलंय असं झालं आहे ते. माझा मुद्दा काय माहिती आहे का, भांडी घासणं ही किती कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे असं मला एक साधा प्रश्न आहे. टास्कमध्ये तुम्ही किती जिद्दीने खेळता आम्ही पाहिलेलं आहे. मला हे कळत नाही आहे की भांडी घासणं ही किती अवघड काम असू शकतं. ह्यात काय रॉकेट सायन्स आहे? भाऊ, काय तुम्हाला मिसाईल बनवायची आहे का, काही सायंटिफिक रिपोर्ट बनवायचा आहे का, कुठल्या कंपनीचं ॲनालिसिस करायचं, ते मी समजू शकतो. बाबा माझ्याकडे ही क्षमताच नाही आहे की बाबा समजा मला जर सांगितलं की एखादी मोठी कंपनी त्याचं फायनान्शियल ॲनालिसिस करा, मी म्हणलं हे मला नाही जमणार, मी कधी केलंच नाही आहे. बरोबर आहे, पण मला जर तुम्ही सांगितलं हे झाडून पुसून काढा, ते मी बघितले, मला वाटेल मला जमेल आहे आणि मी करू पण शकतो, मी केलेलं पण आहे. माझा म्हणण्याचा मुद्दा आहे की हा तुमचा ॲरेगन्स आहे की मला नाही करायचं आहे, ही जिद्द आहे. काय या घरात आणि लोक कौतुक कशाचं करतील माहिती आहे का, जरी काम करता येत नसेल आणि तुम्ही प्रामाणिकपणे जर प्रयत्न करत असाल तर लोक तुमच्या पाठीमागे उभे राहतील. काय ह्या व्यक्तीला येत नाही तरीसुद्धा मन लावून करायचा प्रयत्न करतायत, आणि समजा ते करूनसुद्धा जर लोकांनी तुम्हाला शिव्या घातल्या असते का, तुम्हाला उलटं बोललं असतं इथे, तर लोक त्यांनासुद्धा काहीतरी म्हणाले असते. तुम्हाला एक मी उदाहरण देतो. सागर हे टास्कमध्ये प्रचंड दमले होते, ते लंगडत होते, स्ट्रगल करत होते. रेवा यांनी त्यांना टोकलं की कुकर साफ नाही आहे. ते जेवणावरून उठले, जेवण बाजूला ठेवलं, त्यांनी शांतपणे कुकर घासला. याला म्हणतात उत्तर देणं. ना वाद घातला, ना चिडचिड केली. उलट ते रेवा यांना म्हणाले पण तू तुझ्यावर घेऊ नकोस, माझी ड्युटी ती मी केली. बरोबर आहे सागर? आता ही गोष्ट काही न बोलता करणं म्हणजे एका यॉकरवरती छक्का मारण्यासारखी गोष्ट आहे. काय की मुद्दा केला नाही, पण लोकांच्या स्मरणात आहे, ध्यानात आहे. आपण काय वागतोय, कसे वागतोय हे सगळ्यांना दिसतंय. इतके दिवस अनुश्री आपण स्पर्धक म्हणून असे वर जात होता, तुमचा ग्राफ चढत होता वरती. मराठीत एक म्हण आहे आणि ह्या घरातसुद्धा ती म्हण म्हटलेली आहे, गर्वाचं घर खाली असतं. तुम्ही ठरवा तुम्हाला वर जायचं आहे का तुम्हाला खाली यायचं आहे, ते तुमच्या हातात आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही ऑलरेडी फायनलिस्ट आहात आणि ती ट्रॉफी तुमच्या हातात आहे, विचार करा. मी इथे भाऊच्या धक्क्यावरती येतो, अनेक सजेशन्स देतो सगळ्यांना. ते फक्त माझे नसतात, ते प्रेक्षकांचेही असतात. तुम्ही चुका करता आणि जे महाराष्ट्राला चुकीचं वाटतं, मुद्दे मांडतात महाराष्ट्रात किंवा ह्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे. या घरात एका प्लेअरवरती एक आरोप होतो की प्रत्येक आठवड्यात भाऊच्या धक्क्यानंतर तो प्लेअर वेगळा दिसतो. म्हणजे मी जे सांगतो त्यानंतर तो प्लेअर बदललेला असतो. आणि त्या प्लेअर म्हणजे तन्वी. तुम्ही 7व्या आठवड्यात कॅप्टन होता, तेव्हा तुम्ही आरडाओरडा केलात, तमाशे केलेत. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की
की तन्वी तुम्हाला ही कॅप्टन्सी झेपली नाही. ती जी जबाबदारी तुमच्या खांद्यावर होती त्याचं प्रेशर तुम्ही घेतलं, त्यामुळे पॅनिक झालात, तुमचा कंट्रोल सुटला आणि काय आहे की गेम जो तुमच्या हातात असायला पाहिजे होता ॲज अ कॅप्टन तो सुटला. 12व्या आठवड्यात तुम्ही पुन्हा कॅप्टन झालात. मी त्यावेळेस तुम्हाला जे सजेस्ट केलं होतं ते सगळ्या सजेशन्स तुम्ही डोक्यात ठेवल्या. या वेळेच्या कॅप्टन्सीमध्येही अनेक लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि तो पार्ट ऑफ द गेम आहे की मी हेही काम नाही करणार, मी तेही काम नाही करणार. तुम्हाला बऱ्याच वेळा राखी यांनी ट्रिगर करायचा प्रयत्न केला, पण तुम्ही ट्रिगर झाला नाहीत, कारण तुमच्यावर एक जबाबदारी होती की मी दुसऱ्यांदा कॅप्टन झाले, मला ही जबाबदारी पार पाडायची आहे. हो. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. राखी म्हणाला मी भांडी घासणार नाही. अनुश्रीनी काय केलं, सगळी भांडी उचलली, बेडरूममध्ये. राखी यांच्या बेडच्या जवळ आणून ठेवली. आणि विचारलं पण होतं त्यावेळेस की कॅप्टनला विचारले का, कॅप्टननी सांगितलं काय. अनुश्री म्हणले सगळ्या गोष्टी कॅप्टनला विचारायला थोडी असतात. त्यांनी उचलून ती सगळी भांडी राखी यांच्या बेडच्या समोर ठेवली. आता राखी यांच्या बेडसमोर जर तुम्ही भांडी आणून ठेवली तर त्याचं काय होणार आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. राखी ती सिच्युएशन कुठेही घेऊन जाऊ शकल्या असत्या. एक मोठा वाद झाला असता, तमाशा झाला असता, आर्ग्युमेंट झाले असते, भांडण झालं असते आणि शेवटी ते सगळं तन्वी तुमच्या कॅप्टन्सीवरती आलं असतं. पण मला वाटतं की तुम्ही ती गोष्ट स्मार्टली हँडल केली. काय आहे की कॅप्टन म्हणजे फक्त एकमेकांना ओरडून सगळं सांगणं ते ठीक आहे, परंतु घर चालवण्याची जबाबदारी जी असते ती कॅप्टनवर असते. आणि ह्यावेळेस जे तुम्हाला यापूर्वी जमलं नाही ते तुम्ही खरंच खूप चांगल्या रीतीने घर चालवलं आणि घरावरती एक कंट्रोल आणि आपला दबदबा ठेवला. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच भाऊ, थँक्यू सो मच. अभिनंदन. हेच ऐकायचं होतं मला. थँक्यू. आणि तन्वी तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल गेम खेळताय, नाती असो गेम असो, तुम्ही त्याचा एक बॅलन्स राखता. मला काय वाटतं की पहिल्या आठवड्यात ज्या तन्वीबद्दल मी बोललो होतो आणि आत्ता तुम्ही जे दिसताय त्यात एक फरक जाणवतोय. परंतु गेम तुम्ही सुद्धा अप करण्याची गरज आहे. हो भाऊ. ज्या स्पीडनी तुम्ही जात होता वरती तो ग्राफ तसा वरती जात नाही आहे. तुमचा गेम थोडा स्लो झालेला आहे, जाणवतो असं सगळ्यांना. तर त्याच्याकडे लक्ष द्या. हो भाऊ, नक्की. आता मी वळतोय टास्ककडे. बिग बॉसने एक टास्क दिला तुम्हाला, मनी टास्क, ज्यात तुम्हाला 25 लाख रुपये जिंकण्याची संधी होती. मी तुम्हाला 1000 वेळा सांगत होतो की टास्क कॅन्सल करू नका, रद्द करू नका, एवढी मेहनत करतात. पण यावेळेस बिग बॉसनी एक ट्रम्प कार्ड त्यांचा स्वतःचा फेकला. आणि कारण बिग बॉस खेळतात तर त्यांचा एक वेगळा गेम असतो. त्यांनीच तुम्हाला चॅलेंज केलं की हा टास्क रद्द करून दाखवा. कारण तुम्हाला पण कळलं की ज्या टास्कमध्ये आपला फायदा आहे ते रद्द कसं केलं जाईल आणि ज्या टास्कमध्ये बिग बॉसचं नुकसान आहे ते ठीक आहे, ते रद्द केलं तर हरकत नाही, आपल्याला काय फरक पडतोय. तुम्ही सगळे दुखी आहात. 25 लाखाचा निधी तुम्हाला मिळाला असता, पण तुम्ही जरी दुखी असाल, कलर्स मराठी अत्यंत खुश आहे की त्यांचे पैसे वाचलेले आहेत. पण आता तुमच्याकडे आहेत फक्त 25,000 रुपये. पण आता आपण राऊंड बाय राऊंड बोलूया. चला, पहिल्या राऊंडमध्ये राखी आणि दीपाली. हा राऊंड एंटरटेनिंग आणि कॉमेडी राऊंड होता. बाकीचे जे स्पर्धक ते काय म्हणत होते, एल शेप पाईप आहे, सरळ पाईप आहे, क्रॉस पाईप आहे. दीपाली राखी यांना काय सांगत होत्या, अर्धचंद्र घेऊन ये. राखी यांना काही तो अर्धचंद्र मिळाला. दीपाली यांचा टास्क होता गार्डनची ऍक्टिव्हिटी, धावत जायचंय आणि तो पॅटर्न पाहायचा आणि परत यायचं. वर खाली दीपाली करत होत्या, पण टास्कच्या शेवटी सगळ्यात जास्त राखी दमल्या होत्या. कारण राखीने गार्डनमध्ये एवढ्या चक्रा मारल्यात. हे करायचं, ते लावायचं, इकडे करायचं, तिकडे. 25 मिनिटं काय, जर 25 तास जरी दिले असते तरी हे काय कम्प्लीट झालं नसतं हा टास्क. मला वाटतंय की टायमर लावल्यामुळे ते थांबलं, नाहीतर तुमच्या अकाउंटमधून सुद्धा पैसे आता डिप्लीट झाले असते किंवा गेले असते.
एवढा वेळ जर तुम्ही घालवला. इतिहासात एक गोष्ट झाली होती की क्रिस्टोफर कोलंबस भारत शोधायला निघाला होता आणि तो रस्ता भटकला आणि अमेरिकेकडे गेला आणि अमेरिकेचा शोध झाला तिथे. निदान त्याला अमेरिका तरी सापडला. राखी यांना तिथलेच पाईप सापडत नव्हते. नाही, मी कुठे चालली, डोळे बंद. ही सांगते थांब, कुठे मी जाते ना रितेशजी, जी थांब. अरे मी चांगलं कुठे मी आबू कुठे तिकडे चाललीये? थांब. अर्धचंद्राळ, पूर्णचंद्राळ, ते लांब लांब आण, ते छोटं छोटं आण. अरे मला कुठं, मी माझे डोळे बंद, मी कशी शोधू? अरे मला लांब दिसेना, चंद्र दिसेना, माझा चंद्र झालेला, माझाच ग्रहण लागलेला. अरे मी काय करू? अरे मला कुठं, अरे तू मध्ये पडली, अरे तू तिथं, अरे तू कुठे, अरे माग, अरे मी काय करू? माझे डोळे बंद आहे. अरे काय? अरे मी काय करू? तुमचे डोळे जरी बंद होते तरी इन्स्ट्रक्शन छान होते. दीपाली म्हणत होत्या हिरवा आण आणि पिंक आण. आणि राखी शोधत होते की हिरवा कुठे आहे हिरवा कुठे? आणि पिंक कुठे आहे. नाही मी तिला असं सगळं दाखवत होते. बघ हे मी इथे राखी यांचा एक प्लॅन एक्सपोज करणार आहे. हिंदीमध्ये बोलतात येडा पडके पेडा खाले. हा राखीचा प्लॅन आहे. त्यांना तुम्हाला जिंकून द्यायचं नव्हतं. नाही रितेशजी, हा. खूप राखी यांचा प्लॅन काय मी सांगतो तुम्हाला. राखी मनी टास्क मध्ये पैसे हारतात, मग ते पैसे येतात ब्रीफकेसमध्ये. ते म्हणतात सगळे ब्रीफकेसमध्ये पैसे आपण कसे जाऊ द्यायचे, सगळे गोळा करून एका ब्रीफकेसमध्ये येतात आणि मग फिनालेमध्ये लोक सगळे ट्रॉफीची बघतात. राखी म्हणतात ही ब्रीफकेस माझी. आणि मी हा टास्क हिंदी बिग बॉस मध्ये राखीवर केलेला आहे. मी ब्रीफकेस घेऊन गेलो होतो आणि मला वाटलं की आता कोण सगळे म्हणतील ब्रीफकेस घेऊ का फिनालेकडे जाऊ, ब्रीफकेस घेऊ का फिनालेकडे जाऊ. हा प्रश्न लोकांच्या मनात असतो कारण की तिथे जास्त धनराशी असते. आणि मी थांबतोय की मी म्हणतोय 3, 2, 1 बझर. आणि मला वाटलं की लोक म्हणतील आता काय करू. मी म्हटलं 3, 2, 1 बझर. राखी टँक. राखीनी 1 सेकंड वाट पाहिली नाही. कारण की जेवढी क्लॅरिटी राखीच्या मनात होती तेवढी कोणाच्याही मनात नसते. तर राखीनी हा एक मोठा गेम प्लॅन केलेला आहे की कमीत कमी धनराशी म्हणून जेव्हा ती ब्रीफकेस येणार आहे सगळ्यांनी विचार करा की स्वतःला काय करायचं आहे. राखी असतील तर वेगळा विचार करा, राखी नसतील तर मग वेगळा विचार करू शकता तुम्ही. दुसऱ्या राऊंडमध्ये ते विशाल अनुश्री आणि टास्क हे एकत्र आलं की मग ते सगळं स्ट्रॅटेजी आणि प्लॅन हे सगळं एक्झिक्युशन हे सगळं व्यवस्थित त्यांचं होतंच. त्यामुळे जवळजवळ त्यांनी 15 का 16व्या मिनिटाला कंप्लीट केलं होतं स्ट्रक्चर. कारण त्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं होतं, अनुश्री व्यवस्थित आणून देत होत्या, त्यांची क्लॅरिटी होती ते जेव्हा येत होते तेव्हा. पण झालं कुठे, विशाल यांना वाटलं की त्यांनी जे केलं ते बरोबर केलं आहे. विशाल यांनी आरामातच पाईप बसवले, पण ते विशालच्या ताकदीमुळे त्या पाईपला कळलं नाही की आपण किती एकमेकाच्या जवळ आलेलो आहोत. ते एवढे विशालला घाबरून एकमेकांना घट्ट त्यांनी मिठी मारली की आम्हाला आता कोणीच जुदा करू शकत नाही. त्यांनी एवढं ठोकून ठेवले ते पाईप्स की नंतर ते काढताच आलेले आहेत. तिथे वेळ गेला विशाल. भाऊ माझा जीव निघाला त्याच्यात मग कशाला आता काम एवढं. मी तुम्हाला किती सांगतोय नाही त्या जागी जोर दाखवू नका आपला. तेच सांगतोय मी सातत्याने तुम्हाला. ते आमचं आरामात झालं असतं जर ते हे आरामात सगळं. आम्हाला वाटलं की सगळ्यात पहिलं तुम्हीच रेकॉर्ड मोडताय ह्या गोष्टीचा. पण आता जे झालं ते झालं. तिथेच 25 मिनिटं संपली. तुम्ही सुद्धा 0 रुपये कमवून राखींच्या अकाउंटमध्ये टाकलेले आहेत ते. त्यानंतर आल्या तन्वी आणि रेवा. या दोघीही स्ट्रॉंग प्लेअर आहेत, त्यांची रणनीती असते. त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत, कोऑर्डिनेशन आहे, विश्वास आहे. त्यांनी एक स्ट्रॅटेजी वापरली ज्याचं मला कौतुक करायचं. तन्वी जेव्हा आतमध्ये जात होत्या पॅटर्न पाहायला तेव्हा रेवा यांच्याकडे तसं काही काम नव्हतं. तर रेवानी काय केलं, जे एल शेप आहे ते बाजूला काढून ठेवले आणि सरळवाले पाईप बाजूला काढून ठेवले. तन्वी जेव्हा म्हणत होत्या एल शेप, त्या पटकन राईट साईडला जायच्या, पाईप उचलायच्या. स्ट्रेट बोलल्या की लेफ्ट साईडला जायच्या. म्हणजे ही जी क्लॅरिटी आहे की दुसरे कसे खेळताना नेक्स्ट आपल्याला जायचं, आपल्याला काय गोष्टीचा फायदा होईल, हा जो स्मार्ट प्ले आहे तो रेवा यांनी तिथे दाखवला. पण त्यांचा अनफॉर्च्युनेटली पॅटर्न चुकला. दुसराच पाईप जो होता, मोठा जो हिरवा पाईप होता तो त्यांनी तिथे लावला. आणि त्यानंतर वेळ जेव्हा कमी व्हायला लागला तेव्हा पॅनिक तर होणारच, गडबड तर होणारच.
बरोबर जे लावलं ते पाईप्स ते पुन्हा बदलले आणि सगळा गोंधळ उडाला तिकडे. त्यामुळे 4 पाईप्स तुमचे चुकले. परत तेच 0 अमाऊंट आणि सगळा पैसा राखी यांच्या मग लास्टला येणार होते हॅशटॅग सारा. सारा. राकेश आणि सागर सगळे त्यांच्याकडे हसत होते. आता हे इकडचे दिग्गज प्लेयर जर काही करू शकले नाहीत हे काय करणार? तर सारा रा 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 काय करणार. पण राकेश आणि सागर तुम्ही ज्या प्रकारे खेळलात म्हणजे भल्या भल्यांना जे शक्य झालं नाही ते तुम्ही कंप्लीट केलं आणि तो टास्क कंप्लीट केला. आणि यांनाच नाही प्रेक्षकांना सुद्धा परत एकदा दाखवून दिलं की तुम्ही दोघंही उत्तम प्लेयर आहात. कारण या खेळात सगळ्यात महत्त्वाचा गुण हा लागणार होता की शांतपणे कसं खेळायचं. ते राकेश यांना जमतंच, सागर यांना जमतंच, म्हणजे बहुतेक वेळा जमतं शांत. पण सागर यांनी ट्रिक वापरली ज्याचा त्यांना एक फायदा झाला. इतर सदस्यांच्या तुलनेत ते जास्त वेळा ॲक्टिव्हिटी रूममध्ये गेले. बाकी सध्या पाईपचे तेच कन्फ्युजन दिसत होतं काय करायचं. सागर परत सारखे आत जात होते आणि पाठ करत होते की एक्झॅक्टली कसं कसं काय आपल्याला कुठे ठेवायचं आहे कुठली गोष्ट आहे. सगळ्यात माझा कलर लक्षात ठेवत होते, सिक्वेन्स आणि पॅटर्न, तो पाईपचा आकार. त्यामुळे तुम्ही हा टास्क कंप्लीट करू शकलात आणि तुम्ही जिंकलात 25,000 रुपये. राखी सॉरी राकेश यांनी तुमच्या बॅगेतून 25,000 रुपये काढले. 25,000 काढले. सॉरी राकेश. नाही 25 यार. राकेश आणि सागर जरी तुम्ही 25,000 रुपये जरी वाचवले असतील पण लाख मोलाचा खेळ तुम्ही दाखवला त्याबद्दल अभिनंदन. व्हेरी वेल प्लेड. त्यानंतर उलटा पुलटा रूममध्ये काय झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. खूप चर्चा झाली. शेवटी सागर यांना निवडण्यात आलं की कॅप्टन्सीचा फायनल राऊंड ते खेळतील. मग झाला या सीझनचा शेवटचा कॅप्टन्सी टास्क. बिग बॉस भाऊक झाले, सगळे भाऊक झाले. बिग बॉसनी आठवण करून दिली बाकीच्या सगळ्या कॅप्टन्सी टास्कची. काय की हे घर म्हणजे आता इमोशन्सनी भरलेलं घर आहे. एकमेकांबरोबर वाद जरी झाले असतील आपले प्रामाणिकपणे आपण वी डोंट हेट इच अदर. यांनी खास कर तुम्ही सगळे एवढे जे राहताय घरात इतके दिवस आणि बऱ्याच वेळा आठवण पण राहत नाही. असं वाटतं की ही तर 3-4 वर्षापूर्वी झालेली गोष्ट असेल. तो कॅप्टन्सी टास्क किंवा ह्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी जेव्हा बिग बॉसनी आठवण करून दिल्या तेव्हा सगळेच भावूक झाले. आणि साहजिक आहे प्रेक्षकही भावूक झाले ते पाहून ऐकून. ह्या टास्कमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक तर स्ट्रेंथ, लक आणि तिसरी होती स्ट्रॅटेजी. कारण काय कुठल्या नंबरवर कोणती चावी असेल हे आपल्या हातात नाही ना. कारण काय तिकडे आहेत किती 3 लॉक्स आणि इकडे आहेत 10 चाव्या. तर कधी कधी आपला लक पण फॅक्टर असतो, स्किल तर आहे. आणि अजून एक महत्त्वाची कमीत कमी वेळात तुम्ही किती चाव्या घेऊन येऊ शकता. या टास्कबद्दल आपण राऊंड बाय राऊंड बोलूया. आता पहिला राऊंड अनुश्री वर्सेस दीपाली. अनुश्री खूप चपळ आहेत, ते पटापट पुढे जात होत्या. त्या मानाने दीपाली थोड्या स्लो होत्या कम्पॅरेटिव्हली. पण मला इथे विशेष कौतुक करायचं आहे सागर यांचं. सागर यांनी ज्या प्रकारे दीपाली यांचं टनल ब्लॉक केलं. दीपाली ज्या अनुश्रीपेक्षा स्लो होत्याच त्या अजून जास्त स्लो झाल्या. जर कम्पेअर केलं रेवा ज्या अनुश्रीचं टनल ब्लॉक करत होत्या त्या फक्त स्टार्टिंगला गोणी टाकत होत्या. म्हणजे एकदा हे पार केलं की सगळं मोकळं रान होतं पुढे. म्हणून स्टार्टिंगचं टनलचं पटापट अनुश्री पार करत होत्या. एंडला थोडं स्ट्रगल होतं. इव्हेंच्युअली कम्पेअर जर केलं तर दीपालीपेक्षा अनुश्री यांचं स्ट्रगल कमी होतं. आणि त्याचं श्रेय जर द्यायचं असेल तर कुठंतरी ते सागरला जातं की त्यांनी स्ट्रॅटेजी वापरली. तेवढी स्ट्रॅटेजी रेवा यांनी वापरली नाही. त्यांनी फक्त एकच एंड ब्लॉक केला. पण तिथपर्यंत येण्यासाठी काही हर्डल्स ज्याला आपण म्हणतो अडथळे ते निर्माण करण्यात तुम्ही अयशस्वी ठरलात. तेवढं जरी असलं तरी अनुश्री हे क्रेडिट तुम्हाला जातंच की तो टास्क तुम्ही फार छान खेळलात. वेळ लागला. मग आला दुसरा राऊंड ज्यामध्ये होत्या तन्वी आणि रेवा. तन्वी आपली तब्येत नाजूक होती. बिग बॉसने असं आपल्याला विचारलं तरी आपण ठरवलं की आपल्याला ते खेळायचं आहे.
काय टास्क म्हटलं की तन्वी पाठीमागे हटू शकत नाहीत, ते तर सगळ्यांना माहीतच आहे. पण सुरुवातीपासून जाणवत होतं की आपण त्या जोशाने खेळत नव्हतं ज्या जोशाने आपण यापूर्वीचे टास्क खेळलात. आणि रेवा खूप फास्ट होत्या, ते त्यांचं क्रेडिट आहे. तुम्ही खरंच रेवा स्पीड चपळता तुमच्यातही प्रचंड आहे आणि ती जाणवत होती आणि दिसतही होती टास्कमध्ये. थँक्यू सर. पण पुन्हा एकदा सागर परत एकदा छान खेळून गेला तुम्ही. ज्या टनलभर त्यांनी गोण्या पसरवल्या, तन्वी ज्या आधी स्लो होत्या त्या अजून स्लो झाल्या आणि रेवा आपण टास्क जिंकलात. पण तिथे एक चर्चा सुरू होती विशाल आणि अनुश्री यांच्यामध्ये. विशाल यांचं काय मत होतं अनुश्री बरोबर? दीपाली यांनी मुद्दाम तन्वीला हरवलं की गेम सॅबोटाज केला. का वाटलं तुम्हाला असं अनुश्री? कारण दीपाली ताई म्हणजे आम्ही वरून बघत होतो, जेवढं म्हणजे करायला हवं होतं ती काय म्हणतात ती पोती जेवढी भरता येतील तेवढी भरायला हवी होती. तिचा स्पीड खूप स्लो होता आणि ती आधी वाट बघत होती. रेवा निघून गेली की मग ती पोतं टाकत होती. अडवायला म्हणून करत नव्हती, फक्त काम करायचं म्हणून करत होती. मला असं वाटतंय जे की हे नोटीस केलं. पूर्ण गुण्या भरल्या होत्या मी तर त्याच्यात भरभर भरल्या होत्या. कारण आम्ही नंतर खाली आल्यानंतर इकडचं पण बघितलं आणि इकडचं कोणी पण सगळ्या बघितलं. खाली केलं होतं. इकडचं पण खाली होतं, तिकडचं पण खाली होतं. कुठलीच गुणी माझी बाहेर नव्हती, एकही गुणी बाहेर नव्हती. पण ते खूप सपाट कोणी भरल्या होतं होत्या. आणि इकडे पूर्ण अडथळे होते. स्लो होती. सागरने पण सेम केलं होतं तन्वीचा- माझ्या बरोबर. ह्याच्या आधी सागर माझ्या बरोबर होता, तिथे रेवा होती. सागरने मला इथे पण भरलं होतं, तिथे पण भरलं होतं. मी त्याचं बघितलं होतं आणि तसं सगळं पूर्ण भरलं होतं. मी एकही माझी गोणी बाहेर नव्हती. तन्वीचा टनल इकडून पण ब्लॉक होता आणि तिकडून हा, पण ब्लॉक होता. आणि माझा पण मी जो माझा प्रयत्न करायचा होता फक्त तो मी खाली प्रयत्न हे केला होतं, होता. तिला easily इथून जाता पण येतं. भरला होता, तिथून पण भरला होता. दोन्हीकडनं सेमच भरलं होतं मी पण. विशाल तुम्हाला काय वाटतं? भाऊ वरून बघताना असं वाटत होतं की सागरदादा तर तुफान स्पीडमध्ये जात होते दोन्ही साईडला आणि ते थांबलेच नाही. त्याच्या आधी मी सागरदादांना हे पण बोलून आलेलो की सागरदादा याच्यानंतर तुमचं टास्क आहे, तुम्हाला पण खेळायचं आहे फायनलसाठी आणि तुम्ही 2 ऑलरेडी खेळतायत तर जिद्दीने करा, पण स्वतःचं ध्यान राखा. डोंट गो ऑल आउट. स्वतःचं ध्यान राखून खेळा. पण ते थांबलेच नाही, ते ऑल आउट गेले आणि धपाधप गोणे भरत होते. 1-2दा तर तन्वीचे म्हणजे खूप भरल्या. पण त्या साईडला वरून बघताना दीपाली बघत होती आणि मग दीपाली स्लो घालत होती असं मला वाटलं आणि दिसलं वरून. जे दिसलं ते मी सांगतो. गेम बघता मी असं म्हणत नाही की सॅबोटाज केलं नाही केलं त्यात मी पडत नाही. पण ह्या टास्कमध्ये दीपाली आपले एफर्ट्स जेवढे पाहिजे होते तेवढे दिसलेले. आणि तुम्ही टास्क खेळता असं नाही की खेळत नाही. आणि तुमच्या गेमसाठी म्हणतो, कारण आमच्या अपेक्षा बहुतेक जास्त आहेत की आपण अजून अग्रेसिव्हली स्पीड लावून तेवढ्या प्रयत्नांनी झटपट करून ते करायला पाहिजे होतं. जेवढ्या अपेक्षा आपण इतरांकडून ठेवतो तेवढ्याच अपेक्षा तुमच्याकडूनही आहेत. ह्यावेळेस त्या कमी दिसल्या, तुमचे एफर्ट्स कमी दिसले. त्यानंतर आपण जाऊया आता तिसऱ्या राऊंडकडे. तिसऱ्या राऊंडमध्ये एक जबरदस्त टक्कर बघायला मिळाली, रेवा वर्सेस अनुश्री. कारण आता काय दोघेही चपळ आहेत, दोघीही फास्ट आहेत, दोघी एक राऊंड खेळून आलेले आहेत, दोघी एक राऊंड जिंकून आलेले आहेत. अनुश्री यांच्याकडे अपर हँड होता कारण त्यांच्याकडे होते सागर. काय ना, तुम्ही जरी टास्क खेळला तरी तुमचा जो सपोर्टर असतो तो किती दुसऱ्यांना अडचणीत टाकतो त्याच्यावरती सुद्धा तुमचा गेम निर्भर आहे. त्यामुळे 2 राऊंड त्यांनी जिंकवले होते आणि हा तिसरा राऊंड पण ते तसंच करून जिंकू शकतात याबद्दल प्रेक्षकांना सुद्धा खात्री होती. पण या राऊंडमध्ये डिफरन्शिएटर ठरल्या त्यात तन्वी. कारण तन्वीने ज्या स्पीडमध्ये आणि रणनीतीने गोण्या फेकल्या त्यांनी अख्खं टनल क्रिस क्रॉस गोण्या फेकून ब्लॉक करून टाकला. त्यामुळे अनुश्री आपण किती जरी फास्ट असला तरी आपल्याला अडथळे ते जाणवत होते, तुमच्या समोर येत होते आणि तुमचा प्रवास हा अजून डिफिकल्ट करत होते. तरीसुद्धा हा सामना अतितटीचा होता आणि त्यात रेवा आपण जिंकलात आणि फायनलला गेलात. काय की यात तुमचं क्रेडिट तर आहेच, पण याच्यामध्ये एक मोठा श्रेय तन्वी यांच्या स्ट्रॅटेजीला पण जातो. तर तुम्ही दोघं मिळून हा टास्क जिंकलात आणि रेवा तुम्ही पुढे गेलात त्याबद्दल सुद्धा वेल डन, व्हेरी वेल प्लेड. मग आला फायनल राऊंड, सागर वर्सेस रेवा. संपूर्ण महाराष्ट्राला बघताना वाटत होतं की फायनल असावी तर अशी नेक टू नेक कॉम्पिटिशन.
शेवटी एक एक लॉक उरलं होतं. क्रिकेटमध्ये कसं असतं ना की शेवटच्या ओव्हरमध्ये आता टेन्शन आता काय होणार, उत्सुकता शिगेला जी लागते ती हीच. सागर यांनी परफेक्ट खेळले, कारण ते रेवापेक्षा फास्ट होते, फार फास्ट खेळत होते. इथे गेम चेंजर ठरल्या तन्वी यांना काय कळलं की गेल्या राऊंडमध्ये जसं ब्लॉक केलं होतं तेच जर सेम केलं तर जिंकता येणार नाही. ते गेले आणि त्यांनी अनुश्री यांना पकडलं. त्यामुळे काय झालं, अनुश्री गोण्याच टाकू शकले नाहीत आणि रेवा पटापट पुढे जाऊ लागल्या. पण इथे खरं मला कौतुक करायचं सागर यांचं. सागर, हा राऊंड तर फायनल तुमचा होताच. तुम्हाला विशालसुद्धा म्हणाले होते की थोडी आपली एनर्जी स्वतःच्या राऊंडसाठी वाचून ठेवा. 4 राऊंड खेळूनसुद्धा तुम्ही एवढी टफ फाईट दिली, एवढे प्रयत्न केले. खरंच सागर, ह्या टास्कमध्ये जर मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर ते तुम्ही आहात. मनापासून अभिनंदन. रेवा, तुम्ही कॅप्टन झालात, मला तुमचं कौतुक करायचं आहे. पण काही चुकीच्या गोष्टी झाल्यात त्या मला इथे सांगायच्या आहेत. तुम्हाला उत्तम रिदम सापडला होता, तुम्ही छान खेळत होता, पण अचानक तुम्ही 2 चाव्या उचलल्या. रूल काय होता, एकच चावी उचलायची आणि हा रूल सगळ्यांनाच माहिती आहे. आणि असं नाही की तुम्ही गडबडीत 2 चाव्या उचलल्या, तुम्ही व्यवस्थित 2 चाव्या उचलल्या, त्या कॅमेरामध्ये दिसल्या. अनुश्री यांनी ते पाहिलं की तिथे ओरडल्या, म्हणून तुम्ही तिथली चावी एक फेकली, नाहीतर तुम्ही चिटिंग करणार होता. दुसरी गोष्ट, या टास्कचे संचालक होते राकेश. राकेश, आपण सगळे राऊंड ह्यापूर्वीचे फेअर खेळलेलात, अनबायस्ड होता तुम्ही. पण या राऊंडमध्ये राकेश आपण बायस्ड होता. रेवा यांना आपण मदत करत होता, ही बघ चावी ते पडले, उचल. क्लिअरली दिसत होतं की आपण बायस होता. रेवा यांना तुम्ही मदत करत होता. काय आपण राकेश याआधी सतत फेअरनेसबद्दल बोलतो की ही गोष्ट फेअर नाही आहे, ती गोष्ट फेअर नाही, आणि इतक्या जवळ येऊन म्हणजे रेवा यांनी मेहनत करून त्या तिथं आल्या. आणि मी इमोशन समजू शकतो की आपल्याला वाटतं की रेवानी ही कॅप्टन्सी टास्क जिंकावी आणि त्या कॅप्टन व्हाव्या. मी समजू शकतो ती फिलिंग. पण संचालक म्हणून जर आपण असे निर्णय करणार आहोत तर ते काय होतं माहिती आहे का, मी शेवटी तिथेच येतो त्या मुद्द्यावरती. एक गोष्ट आपण करतो तर की आपल्याला वाटतं की लोकांना पटेल, ठीक आहे, हरकत नाही. पण कुठेतरी वाटतं की अरे राकेश इतके दिवस फेअर होते, आता हे अनफेअर का झाले, काय बदललं राकेशच्या कॅरेक्टरमध्ये, असं का दिसले. आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करतो. परत एकदा तुमच्या वोटिंग पॅटर्नमध्ये सगळं थांबणार आहे. परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो की आपापले फॉलोअर्स असतील, फॅन्स असतील, सपोर्टर्स असतील, ते तर ठीक आहे, पण प्रचंड मोठा समुदाय आहे तो फक्त बिग बॉस या शोचा फॅन आहे. तो वोटर ग्रुप हा खूप मोठा आहे. ते ठरवतात किंवा नाही आज आपण सगळे मिळून यांना वोट करूया. पण हे चालू आहे बाहेर, आणि ते फक्त जे फेअर असतात त्यांना वोटिंग करण्याच्या पाठीमागे ते लागलेले असतात. त्यांना वाटतं की गेम डिझर्व्स अ विनर, ओनली पॉप्युलॅरिटी विल नॉट हेल्प यू. बघा ना, या टास्कच्या शेवटी झालं काय, रेवा जिंकल्या, कॅप्टन झाल्या. त्यांच्या कॅप्टन्सीवर चीटिंग आणि बायस्ड सपोर्टचा डाग आहे. चीटिंग म्हणण्यापेक्षा अटेम्प्ट टू चीटिंग असं म्हणतो. ते जर झालं नसतं तर आज अजून उत्साहाने मी सांगितलं असतं. तरीसुद्धा तुम्ही कॅप्टन झालात, त्याबद्दल रेवा तुमचं खरंच अभिनंदन. मॅडम, तुम्ही इव्हेंच्युअली आर द कॅप्टन. बोला. सर, ते की जिथे मी 2दा घेतली, 2 चाव्या जिथे उचलल्या होत्या, त्या ॲक्च्युली असं झालं होतं की टास्क सुरू व्हायच्या अगोदर, त्याच्या अगोदर जे उलटा पुलटा रूममध्ये जे काही झालं होतं, त्यानंतर मग मला खूप डेस्पिरेशन होतं टास्कबद्दल की मला हे जिंकायचंच आहे, जिंकायचंच आहे, असं झालं. तर 3 टास्क जिंकल्यानंतर जेवढं माझा प्रयत्न होतं मी तेवढे केले. लास्ट जेव्हा होतं तेव्हा ते फ्लोमध्ये कुठे ना कुठे असं होतं की हे हरायला नको, हरायला नको, हरायला नको, आणि काय सुरू आहे तिकडे किंवा काय होत असेल हे माझ्या लक्षात नव्हतं. मी उचलल्या चाव्या आणि त्या फक्त अनुश्रीच्या आवाजाने नाही, मलाही ते रिअलाईज झालं आतमध्ये की मी काय करते, म्हणून मी ती चावी पटकन बाहेर टाकली. त्यानंतर जी चावी, माझी जी स्ट्रॅटेजी होती की मी चाव्या खाली टाकणार आणि मी एक एक करून टनलमधून आतमध्ये घेऊन जाणार. तिथे जेव्हा अनुश्री बोलली की खाली आहे चाव्या, ती मी म्हटलं की माझी स्ट्रॅटेजी आहे, तिने कदाचित उचलून ते वरती टाकल्या आणि ते आरबीने ते खाली ठेवल्या की तिथे होते तिथेच राहू दे.
जेव्हा मला ते रिअलाईज झालं की ठीक आहे, असं तिला तू नको करूस मध्ये मला, म्हणून मी त्या चाव्या उचलून परत त्या ट्रेमध्ये सुद्धा टाकल्या होत्या मध्ये. तर असं इंटेन्शन नव्हतं, चूक माझ्या हातून डेफिनेटली झाली आहे. बस एवढंच बोलायचं आहे मला. असं हे नव्हतं की चिटिंग करूनच जिंकायचं, किंवा कारण मी खेळले होते या अगोदरही खेळलेच आहे. नाही मी तर तुमची तारीफ पण केली. त्या काय जिथे गेम प्ले चांगला आहे त्याची मी तारीफ करणार. जिथं काही चुकीचं दिसतं मला ते सांगणं इथं गरजेचं आहे. हो सर. पण हे सगळं जे काही झालं ते झालं. पण तुम्ही कॅप्टन आहात. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. की ह्या सीझनचा शेवटचा कॅप्टन होण्याचा जो मान आहे, बहुमान आहे, तो तुम्हाला मिळालेला आहे. आणि आय होप की तुमचा हा जो कॅप्टन्सीचा आठवडा आहे तो तुम्ही एक चांगल्या कॅप्टन म्हणून नक्की गाजवाल, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो. थँक्यू सर. शेवटी मला हे सांगायचं की हा गेम असला ना तरी हे एक घर आहे जिथे आपण सगळे 24 तास राहतो आणि प्रेक्षक पाहतायत, तुम्हाला पाहायला येतात. तुम्ही ज्या प्रकारे घर अस्ताव्यस्त ठेवलं होतं, बिग बॉसने तुम्हाला फुटेज दाखवलं आहे. आपलं घर आहे, किती तो कचरा काय ठेवतो आपण. आणि काय आहे ना की आपल्या घरी जर पाहुणे आले तर आपण जागा नसली तर सोफ्याच्या खाली काय ठेवतो, काही ड्रॉजमध्ये टाकतो पटपटपट, कारण आपल्याला वाटतं की पाहुणे आले की ड्रॉज उघडणार नाहीत. आपण सगळेजणच करतो ना, सगळं तिथल्या तिथे व्यवस्थित ठेवतो. पाहुणे येतात, सोफा साफ कर, हे कर, बेडरूममध्ये ढकल, ह्या रूममध्ये लॉक कर, कोणी जाणार नाही, आपण असं करतो. कारण आपल्याला असं वाटतं की जेव्हा घरी पाहुणे येतात तेव्हा त्यांना एक छान सुंदर घर दिसलं पाहिजे. पण आपण ज्या प्रकारे घर ठेवतो, आपले पाहुणे म्हणजे रोज महाराष्ट्र येऊन आपल्या घरात येणार आहेत, पाहणार आहेत. असं घर बघून त्यांना पण वाटत असेल, अरे बाबा हा किती कचरा केला आहे, काय कसे राहत आहेत, असे कसे राहू शकतात. म्हणजे बघा, बिग बॉस शेवटी तुम्हाला काय म्हणाले की आत्तापर्यंत जेवढे सीझन झालेत त्यातील हे सगळ्यात बेशिस्त घर आहे. म्हणजे तुम्हाला माहिती नाही, पण मला प्रचंड वाईट वाटलं की जो सीझन मी होस्ट करतोय त्यातलं हे सगळ्यात बेशिस्त घर असण्याचा जो मान तुम्ही मला दिलेला आहे त्याबद्दल मी आता काय बोलू. मी एवढंच म्हणेन, पहिल्या दिवशी जसं घर दिलं होतं बिग बॉसने, तसं शेवटच्या दिवशी तुम्ही प्लीज त्यांना परत करा. घर स्वच्छ ठेवा, कारण खरंच नाही बघवत आहे. म्हणजे असे ठेवलेले असतात ना वस्तू, तिथे चांगलं दिसत नाही ते, कुठे काय ठेवलं आहे. आणि कसं आहे ना की तुम्ही स्वतःच सगळे म्हणता ना की माझ्या बेडसमोर मला हे बघायचं नाही आहे. मला वाटतं राकेश आपण म्हणालात की राखीने काय ते ठेवलं, मी इथे झोपतोय, तन्वी की मी झोपतोय, मला हे बघायचं नाही इकडे, मग माझ्या बेडसमोर भांडी नको. हे तुम्हाला तुमची जागा जर स्वच्छ ठेवायची असेल ना तर हे घरसुद्धा तुमचंच आहे, हे पण स्वच्छ ठेवा. शेवटी फिनाले जवळ आलेला आहे, काउंटडाऊन सुरू झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र हीच चर्चा करतोय की फायनलिस्ट कोण असणार आहेत आणि त्यात त्यांचे फेवरेट टॉप 3 कोण असणार आहे, नंतर टॉप 2 कोण असणार आहे आणि त्यांचा विनर कोण असणार आहे. या आठवड्यात अनेक चुका झाल्या, त्यामुळे मी एवढं सांगतो की हा गेम ओपन झालेला आहे. ज्या ज्या लोकांना ॲडव्हान्टेजेस होते ते तेवढे ॲडव्हान्टेजेस पोझिशनमध्ये नाही आहेत. ही पोझिशन आता सगळ्यांसाठी ओपन झालेली आहे. ज्यांना वाटत असेल किंवा आपण थोडे डिसॲडव्हान्टेज पोझिशनमध्ये आहोत ते टॉप स्पॉट परत रिक्लेम करू शकतात. ज्या लोकांचा अनफॉर्च्युनेटली गेम वीक झाला असेल ते परत आपली ती जागा रिक्लेम करू शकतात. ही संधी आता पुढच्या 2 आठवड्यामध्ये सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्लीज गेम अप करा, कारण तुम्हाला आता सिद्ध करावं लागणार आहे की खरंच तुम्ही डिझर्विंग फायनलिस्ट आहात की नाही. माझ्या शुभेच्छा सगळ्यांना. उद्या मी सांगणार आहे या घरातून कोण एलिमिनेट होणार आहे. शुभेच्छा, शुभरात्री, थँक्यू. जी तो धन धना धन. आता बिग बॉस मराठी बघता बघता जिंका एक्साइटिंग कुपॉन्स आणि मोठी बक्षिसे. जिओ हॉटस्टार ॲपवरील बिग बॉसच्या जीतो टॅबमध्ये दररोज 5 सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा स्मार्टफोन जिंकण्याची सुवर्ण संधी. तर आत्ताच जिंका धन धनाधन फक्त जिओ हॉटस्टारवर. बिग बॉस एपिसोड खाली मीम टॅबमध्ये जा आणि आत्ता मीम बनवा. मजा वाढवा फक्त जिओ हॉटस्टारवर. मित्रांनो, गेले 2-2.5 महिने बिग बॉस मराठीचा हा सीझन दररोज तुम्हाला एंटरटेन करतो आहे
हसवतोय, रडवतोय, विचार करायला लावतोय. तसाच हा आजचा दिवस होता. घरातल्या सदस्यांना अजून एकदा विचार करायची संधी मिळालेली आहे. मित्रांनो, हा फिनालेचा प्रवास हा कठीण आहे, पण तो करावा तर लागणारच. आणि या प्रवासात प्रेक्षकांची साथ ही अत्यंत महत्त्वाची. आज रजा घेतो. उद्या पुन्हा भेटूया महाराष्ट्राच्या लाडक्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज अँड संतोष सोप. स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिक टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स, आरोग्य. तुमचा आवाज हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावा याच्यासाठी मी खास तुमच्यासाठी आणलेले आहेत हिलियम बलून. मुझे तेरी मोहब्बत का. राखी खूप छान मुलगी आहे. काल राखी माझ्या स्वप्नात पण आली होती. अरे कुठे गेला हा?